सध्या मटारचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये इतके सारे मटार येत आहेत. तर आधीमध्ये मी तुम्हाला मटारची रेसिपी शेअर करत राहणार आहे. तर त्याच्यासाठी बघा इथे मी घेतलेले आहेत थोडेसे मटार आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिरची घातली आणि थोडंसं पाणी घालून याला बारीक करून घेतलं. मैद्यामध्ये थोडासा रवा घालायचा, ओवा घालायचं, चवीपुरतं मीठ घालून बारीक केलेले मटार घालायचे, थोडं थोडं पाणी घालून याला मळून 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. आता 10-15 मिनिटानंतर याला तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं. याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि याच्या पुऱ्या लाटायच्या. गरमागरम तेलामध्ये या पुऱ्या टम्म अशा फुगेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मस्त खुसखुशीत असे हे मटार पुरी तयार होते आणि गरमागरम ही पुरी कोणत्याही ग्रेव्हीवाल्या भाजीबरोबर खायला खूप टेस्टी लागते. तर आता मटारचा सीझन चालू आहे. या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.